डाईट करणे म्हणजे उपाशी राहणे नाही. डाईट करायचं म्हणजे चविष्ट आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला प्रोटीन आणि फायबर मिळेल असं जेवण जेवायचं. तर चला आज आपण डाईट मसाले भात बनवूया. आहे की नाही मस्त रेसिपी. इथे मोजून 250 ग्रॅम भाज्या घेतल्यात. भाज्यामध्ये फ्लॉवर, वाटाणे, बीन्स आणि गाजर आहे. 2 टेबलस्पून इतकेच मी तांदूळ घेतलेले आहेत. आता तांदूळ तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकतात. मी बासमती तांदूळ घेतलेला आहे 2 टेबलस्पून. तेवढाच मी 2 टेबलस्पून छिलकेवाली मुगाची डाळ घेतलेली आहे. समजा ही जर घरी नसेल तर साधी मुगाची डाळ घेतलीत ना तरीसुद्धा चालेल. 2 टेबलस्पून इतका गोडा मसाला घेतला आहे, कारण आपण हा मसाले भात बनवतो आहे. आता झटपट कुकरमध्ये करतो आहे म्हणून कुकरमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे जिरे, हिंग घातलेलं आहे आणि कढीपत्ता घातला आहे. खमंग फोडणी झाल्यानंतर सगळ्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. आता ह्या ज्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत यापासून साधारणपणे 5 ग्रॅम इतकं आपल्याला प्रोटीन मिळतं. भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. या रेसिपीमध्ये भरपूर भाज्या असणं गरजेचं आहे. जसं मी आत्ताच सांगितलं, डाईट स्पेशल मसाले भात आहे. यामध्ये तांदूळ कमी आणि भाज्या जास्त असा आपल्याला हा राईस बनवायचा आहे. भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये हळद आणि चवीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. 2 टेबलस्पून गोडा मसाला घातला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. जर आवडत असेल तर आले लसूण पेस्टसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात. आता यामध्ये जे भिजत टाकले तांदूळ आणि डाळ होते ते टाकलेलं आहे. छानपैकी परतून घेतलेलं आहे. भात लवकर शिजावा म्हणून यामध्ये मी उकळतं पाणी घातलं होतं. तांदूळ आणि डाळ मोजून त्याचे डबल इथे पाणी गरम कडकडीत यामध्ये घातलेलं आहे. या रेसिपीमध्ये मी 200 ग्रॅम इतका टोफूसुद्धा यूज केला होता. साधारणपणे 200 ग्रॅम सोया पनीरमध्ये आपल्याला 30 ग्रॅम इतकं प्रोटीन मिळतं आणि 8 ग्रॅम त्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे. डाईट करत असाल तर सोया पनीर हा अतिशय चांगला आहे तुमच्या हेल्थसाठी. सोया पनीर जर आवडत नसेल तर साधं पनीर जरी घातलं तरीसुद्धा चालेल. सगळं आधी टेस्ट करूया की मीठ आणि बाकीचे मसाले परफेक्ट आहेत की नाही. अप्रतिम झाला होता. आता पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला पनीर किंवा सोया पनीर घालायचं आहे. मी इथे 200 ग्रॅम इतका सोया पनीर घातला होता. पनीर जर आधीच टाकला ना तर सगळा हा खिमा होऊन जातो. अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आणि आता कुकरला आपल्याला फक्त 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत. जर तुम्ही कुकरमध्ये भात शिजवणार नसाल, कढईमध्ये करणार असाल तर उकळी आल्यानंतर त्याच्यावरती एखादी प्लेट ठेवा. चांगली दणदणून वाफ आली की गॅस लो करा. 2 शिट्ट्यामध्ये हा डाईट मसाले भात तयार होतो. अप्रतिम चवीचा झटपट होणारा असा हा डाईट मसाले भात मी 2 जणांसाठी सर्व केला होता. आता कोण किती खातं हे प्रत्येकाच्या फॅमिलीवरती आहे, पण मी हा राईस 2 जणांसाठी सर्व केला होता. जोडीला याच्या कोशिंबीर घेतली ज्यामध्ये दही आणि काकडी गाजर होतं आणि बरोबर सूप घेतलेला आहे. अप्रतिम चवीचा असा हा माझा डाईट मसाले भात तयार झाला आहे. ही जी सूप दिसते हे शेवग्याच्या शेंगापासून केलं होतं. याची पण रेसिपी मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन. उन्हाळा आहे त्यामुळे ताक नक्की घ्या. अप्रतिम चवीचा राईस तयार.